वकील मित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आपले जे ई कोर्ट सर्व्हिसेस ॲप आहे, याचे नवीन व्हर्जन म्हणजेच 4.0 हे कशाप्रकारे अपडेट्स करायचं आहे, याच्याबद्दल माहिती घेऊ. आपण सर्वप्रथम हे बघूया, की आपलं जे जुनं व्हर्जन आहे म्हणजे 3.0 त्यात जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला या ठिकाणी नवीन व्हर्जन 4.0 उपलब्ध असल्याचा मेसेजसुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. आता हे अपडेट करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर आपण उजव्या बाजूला ज्या ठिकाणी तुमचा फोटो आहे किंवा इथे गोल राऊंड आहे, तेथे जायचं आहे. तेथे गेल्याच्या नंतर आपण मॅनेज ॲप अँड डिव्हाइसमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो अपडेट्स अवेलेबल मध्ये आपल्याला एक अपडेट दिसून येतं. काही मोबाईलला याच्यापेक्षा जास्त म्हणजे इतरही ॲपचे काही अपडेट उपलब्ध असतील तर ते दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ई कोर्ट सर्व्हिसेसचं एक 14 MBचं एक अपडेट इथे उपलब्ध आहे. याच्या समोर आपल्याला या अपडेट बटनवर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्याच्या नंतर काही वेळातच ही प्रक्रिया सुरू होऊन जाईल आणि हे अपडेट आपोआप इन्स्टॉल होऊन जाईल. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो ते अपडेट्स या ठिकाणी दिसून येत नाही. आपल्याला इतर काहीही करायचं नाही आहे. अपडेट सक्सेसफुल झालेलं आहे. आता आपण आपल्या ॲपमध्ये बघू. सर्वप्रथम येथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं ॲप या ठिकाणी दिसून येईल. ॲपचा जो आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपलं ॲप उघडेल आणि या ठिकाणी आपलं ॲप हे सक्सेसफुल अपडेट झालेलं आहे. ते बघण्यासाठी पुन्हा डाव्या बाजूच्या ज्या वरच्या बाजूला 3 रेषा आहेत तिकडं क्लिक मारलं तर तुम्हाला येथे ॲपचं जे व्हर्जन आहे ते 4.0 आहे असं दिसून येईल. अपडेट सक्सेसफुल होऊन ॲप उघडल्याच्या नंतर आपण या ठिकाणी म्हणजेच ॲपच्या खालच्या बाजूला बघू शकतो. या ठिकाणी ज्या आपल्या केसेस आहेत, ज्या आपल्या 3.0 म्हणजे या ॲपच्या जुन्या व्हर्जनमध्ये होत्या, त्या सक्सेसफुली येथे जशाच्या तशा दिसून येतात. ते आपलं जे याच्या आधीचं 3.0 व्हर्जन होतं, त्यात ॲपच्या टॉप बारमध्ये म्हणजेच वरच्या साईडला केसेस दिसत होत्या, संपूर्ण फंक्शन्स होते. तेच फंक्शन्स आता येथे ॲपच्या खालच्या बाजूला आलेले आहेत. कदाचित काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आपल्याला ह्या ज्या केसेस इथे अपडेट झालेल्या आहेत, ह्या न झाल्यास घाबरण्याचं काहीही काम नाही. मी याच्यापूर्वीच बॅकअप कसे घ्यावे हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. वरच्या साईडला आय बटनमध्ये क्लिक करून तो बघू शकता. आपण या नवीन व्हर्जनमध्ये डाव्या साईडला वरच्या बाजूला जे 3 रेषा आहेत तेथे क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्याच्या नंतर आपण इम्पोर्ट या बटनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फक्त 2 ऑप्शन्स दिसून येतील. एक म्हणजे ड्राईव्ह आणि दुसरं म्हणजे डिव्हाइस. आपण जर ड्राईव्हला बॅकअप घेऊन ठेवलेलं असेल तर या ड्राईव्हवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर काही वेळात बॅकअप येथे सक्सेसफुली इम्पोर्ट केला जाईल. आम्ही आतापर्यंत तुम्हाला जी माहिती देत आहे ती जर आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्यतिरिक्त जर आपण आपले बॅकअप डिव्हाइसला घेतलं असेल किंवा ईमेलने इतर कोणाला पाठवलेले असेल तर आपण या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन आहे डिव्हाइस तेथे क्लिक करायचं आहे. डिव्हाइसला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकतो खालच्या साईडला mycases.txt नावाची आपली फाईल दिसून येईल. या फाईलला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या ज्या केसेसचा जो तुमचा जुना डाटा आहे तो येथे सक्सेसफुल झाल्याचा मेसेज
येऊन जाईल. वकील मित्र तुमचा कायदेशीर सल्लागार लवकरच ई कोर्ट सर्व्हिसेस ॲपच्या नवीन व्हर्जनच्या संपूर्ण फंक्शन्सची माहिती घेऊन एक परिपूर्ण व्हिडिओसोबत आपल्यासमोर येत आहे. तोपर्यंत आपणाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि त्याचसोबत जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.